नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत पनीर करी, पनीर टिक्का म्हणा, पनीर करी म्हणा, एकदम अप्रतिम आणि एकदम पनीर राजवाडी आपण बनवतो। जसं राजवाडी बनवतात त्याच पद्धतीचा पनीर आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम झणझणीत आणि एकदम घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही पनीर? एकदम पनीर टिक्कापेक्षाही भारी लागते। हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी कसा बनवायचा पाहूयात। तर इथे पहा, आता आपण इथे पनीर घेतलेलं आहे। पनीर आपला अर्धा किलो आहे। तर मी ते जास्त बनवत आहे, जास्त माणसासाठी मी ते जास्त बनवत आहे। तर इथे आपण कांदे आणि टमाटर कापून घ्यायचेत। टमाटर कांदा हे आपल्याला किती करी लागतो याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। जर आपल्या घरात 4 जण असतील तर त्याचे आपण 4 कांदे घेऊन आपण ही करी बनवायची। जर आपल्याकडे जास्त मंडळी असतील तेवढे आपण कांदे टमाटो दोन्ही लेवलमध्ये घ्यायचे। खूप जास्त आणि खूप कमी असं काय घ्यायचं नाही। जर 4 कांदे घेत असाल तर 4 टमाटर आपण घ्यायचे, म्हणजे एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट होतं आणि एकदम चविष्ट अशी ही आपली पनीर करी म्हणा, कोणतीही भाजी असो, कांदा आणि टमाटर हे दोन्हीही सेम असायला पाहिजे, म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि आपली भाजीसुद्धा। आता इथे पाहू शकता मंडळी, आपण ना इथे कांदा आपण कापून घेतलेले आहेत। कमीत कमी 7-8 कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत। मस्त कढई ठेवून फ्राय करून घ्यायचेत। थोडंसं तेल घालून आपण ह्याला मस्त फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये। त्यानंतर टमाटर देखील घालून घ्यायचे। कांदा लालसर झाला की टमाटर घालून घ्यायचे। टमाटर देखील आपण मस्त अशी फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये घालायचे 4 बदाम आणि त्यानंतर आपण यामध्ये घालायचे काजू थोडेसे घालूयात। 50 ग्रॅम एवढा आपण काजू यामध्ये घालणार आहोत। अद्रक देखील यामध्ये कापून घालायचे आणि लसूण देखील याचमध्ये घालायचे। सगळा मसाला आपण जे आपल्याला लागणार आहे ते सगळं आपण यामध्ये घालून याचा एक पेस्ट बनवून आपण ही एकदम नवीन स्टाईलमध्ये आणि एकदम झटपट अशी ही पनीर टिक्का बनवणार आहोत। तर इथे पहा, त्यामध्ये मिरची देखील मी यामध्ये घालून घेतलेले आहेत। काश्मीरी लाल मिरची तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। जे डाळीला आपण घेतो ते मिरची आपण इथे घालून घेतलेली आहे। याच्यामुळे काय होतं, भाजीची टेक्स्चर एकदम परफेक्ट होते आणि चवसुद्धा होते आणि भाजीचा रंग देखील एकदम सुरेख असा होतो, एकदम लालसर असा आपला हा भाजीचा कलर होतो। तर इथे आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे। अगदी लालसर होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेतलेले आहे। तुम्ही ते पाहू शकता। हे बनवायला आपल्याला 15 मिनिट लागतील, 10 ते 15 मिनिट लागतात। मस्त मध्यम आचेवर याला परतून घ्यायचं, म्हणजे एकदम ग्रेव्ही तयार झाली की ग्रेव्ही परफेक्ट झाली तरच आपली ही भाजी टिक्का काहीही असो एकदम परफेक्ट होतात। तर हे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे। मिक्सरमध्ये घालून थोडा मसाला आपण मिक्सरमध्ये घालून मिक्सर करून घ्यायचं आपल्याला। मिक्सर एकदम बारीक असा वाटून घ्यायचं आपल्याला आणि इथे तोवर एक कढई ठेवून घ्यायचे। कढई छान गरम होऊ द्यायचे। कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। आपल्याला इथे कमीत कमी मी 15 माणसाचा पनीर बनवत आहे। तर पनीरची भाजी 15 माणसाचं बनवत आहे, त्यामुळे ग्रेव्ही पण आपला जास्तच होणार आहे। तर इथे तेलही आपल्याला तसाच लागतो। तेलही आपल्याला जसं रेग्युलरी बनवतो त्याच्यापेक्षा जास्त लागतो, त्यामुळे थोडंसं तेल इथे जास्त घेतलेलं आहे। तेल यामध्ये घातल्यानंतर आपण यामध्ये जे प्युरी बनवून घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे। सगळं आपण एकदम मिक्सर केलेलं आहे, एकत्र मिक्सर करून घ्यायचा, म्हणजे एकदम परफेक्ट आणि एकदम चविष्ट असे होते। आणि हॉटेलमध्ये जसं बनवतात ना याच पद्धतीने बनवतात मंडळी। तुम्हाला वाटत असेल त्यांची वेगळी काहीतरी सिक्रेट पद्धत असेल, तर ती हीच पद्धत आहे, कारण हे मसाला एकदम वाटून घेतात आणि एकदम परफेक्ट असा बनवतात। आपला हा ग्रेव्ही किंवा पनीर असो, पावभाजी असो, असा हा कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर मिक्स बनवतात। आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात। चवीनुसार आपल्याला किती लागतो याच्यानुसार आपण मीठ घालून घ्यायचे आणि तिखट पण घालून घेऊयात। तिखट इथे आपण 2 ते मोठे चम्मच घालून घ्यायचे। यामध्ये आपण लाल
मिरची पण टाकून घेतलेले आहेत. आता आपण तिखट देखील यामध्ये घालून घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये साय घालायचं आहे. आपल्याकडे साय असेल दुधावरची ती घालून घ्यायची आणि थोडंसं दूध पण घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 5-10 मिनटासाठी सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत. सुहानाचं इथे पनीर मसाला मी इथे वापरत आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी सुहानाचं पनीर मसाला वापरलेला आहे. एकदम परफेक्ट आणि एकदम चविष्ट लागते. एव्हरेस्टचा घेतला तरीही चालेल. तर मी इथे सुहानाचा मसाला घेऊन बनवलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचं. मसाला व्यवस्थित झाला तरच आपली भाजी एकदम चविष्ट किंवा ग्रेव्ही पनीर टिक्का काहीही असो, मसाला व्यवस्थित परतला तरच आपली ही भाजी एकदम परफेक्ट होऊ शकते. आता आपण अर्धा केजी पनीर यामध्ये घालून घेऊयात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. थंड पाणी अजिबात वापरणार नाही, तर गरम पाणी इथे आपण वापरणार आहोत. तर इथे पहा 2 ते 3 मिनटासाठी आपण हे परतून घेऊन यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. थंड अजिबात वापरायचं नाही. जर मसाल्यामध्ये तुम्ही थंड पाणी ओतलात तर त्याचा चव बिघडतो. त्यामुळे जेव्हा आपण मसाला बनवतो तेव्हा आपण गरम पाणी वापरायचं आहे. म्हणजे भाजीला टेक्स्चरसुद्धा छान येते आणि भाजीची चव अप्रतिम अशी होते आणि मसाल्याचा वास देखील येणार नाही, एवढ्या चविष्ट अशी बनते. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला हवं तेवढं पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. घट्ट पातळ असं टेक्स्चर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही ठेवू शकता. आता पहा मस्तसा आपला हा पनीर भाजी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त अगदी 10 मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं बनवायला आपल्याला टोटली लागतो 40 ते 50 मिनिट, म्हणजे कमीत कमी 1 तास एवढा आपला भाजी बनवायला लागतो. तर मंडळी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये इथे सर्व करून दाखवतो आहोत. एकदम मस्त आणि एकदम कलर देखील तुम्ही पाहू शकता, एकदम सुंदर असा आलेला आहे. ही पनीर भाजी तुम्ही पुरीसोबत देखील खाऊ शकता. पुरीसोबत तरी भन्नाट असा लागतो. चपाती गरमागरम असला तर एकदम भन्नाट अशी लागते आणि नानसोबत कशासोबत पण ही भाजी तुम्ही खाऊ शकता. भातासोबत देखील परफेक्ट असा लागतो. मंडळी बघताय का, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, कारण दररोज आपल्या रेसिपीज येतात चॅनलवर, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर वरून थोडीशी मी साय घालून घेतली. पहा एकदम डिलिशियस असा आपला हा पनीर टिक्का, पनीर करी, याला तुम्ही काहीही म्हणू शकता, असा आपला हा पनीर तयार झालेला आहे. मंडळी कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि आपल्या सोलापूरकडच्या रेसिपीज आवडतात का तेही नक्कीच कळवा. आणि गावाकडच्या रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा फेवरेट डिश कोणता आहे ते नक्कीच कळवा मंडळी. चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.